नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला इयत्ता 8वी विषय गणित या विषयातील प्रकरण क्रमांक 3 घातांक व घनमूळ या प्रकरणाच्या व्हिडिओ नंबर 3.2 मध्ये म्हणजे प्रकरण क्रमांक 3 मधील दुसऱ्या व्हिडिओ मध्ये आपल्याला उपघटक घातांक परिमेय असलेल्या संख्यांचा अर्थ याचा अभ्यास करायचा आहे। त्याच्यामधील दुसरा भाग, पहिला भाग आपण या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये पाहिलेला आहे। आता त्याच्यातलाच ह्या उपघटकातला दुसरा जो भाग आहे तो म्हणजे संख्येचा घातांक m भागिले n या रूपातील परिमेय संख्या असेल अशा संख्यांचा अर्थ तो आपल्याला या व्हिडिओ मध्ये पाहायचा आहे। समजा मी a ही संख्या घेतली, समजा a ही संख्या घेतली आणि त्या संख्येचा घातांक मी m भागिले n लिहा। m भागिले n ही परिमेय संख्या लिही। आता a चा m भागिले n या संख्येचा अर्थ आपल्याला दोन प्रकारे व्यक्त करता येतो। किती प्रकारे? दोन प्रकारे आपल्याला व्यक्त करता येतो। तो कसा? तर या ठिकाणी लिहिलंय a चा m भागिले n घ्या। आता दोन प्रकारे अर्थ आपल्याला व्यक्त करायचा आहे तो असा बघा। त्याच्यामध्ये पहिला प्रकार a चा m भागिले n घातांक बरोबर, मी काय लिहितोय बघा, a चा m घातांक त्याला पूर्ण मी कंस घालतो आणि त्याच्या डोकीवरती 1 भागिले n असा घातांक लिहिला। गेल्या वर्षी तुम्ही घातांकाचे नियम पाहिलेले आहेत। त्याच्यामध्ये एक नियम असा होता, a चा mn घातांक बरोबर हेच आपण a चा m घातांक त्याचा n घातांक, किंवा आपण कसं लिहितो a चा n घातांक त्याचा m घातांक, असा एक नियम तुम्ही गेल्या वर्षी अभ्यासलेला आहे। त्या नियमाचाच आधार घेऊन या ठिकाणी मी काय केलेला आहे, a चा m भागिले n घातांक बरोबर a चा m घातांक कंस पूर्ण त्याचा 1 भागिले n वा घातांक। तर m भागिले n याच्यामध्ये दोन संख्या दडलेली आहेत बघा। m भागिले n हीच संख्या आपल्याला m गुणिले 1 भागिले n अशी लिहिता येते। m गुणिले 1 भागिले n म्हणजे m एके m बरोबर भागिले n, m भागिले n। ओके, तेच या ठिकाणी मी केलेलं आहे। अंशामध्ये असणारा, घातांकामध्ये अंशात असणारी जी संख्या आहे m ती मी a च्या डोकीवरती केलेली कंसामध्ये, आणि उरलं काय इथं 1 भागिले n ते मी इकडे बाहेर दिलं बरोबर। a चा m भागिले n बरोबर a चा m घातांक त्याचा 1 भागिले n घातांक, म्हणजेच काय लिहिता येईल हेच कसं होईल, याचा अर्थ कसा सांगता येईल आपल्याला, तर a चा कितवा घातांक आहे m, मग a च्या m व्या घाताचे बघा। आता किती वे मूळ? n वे मूळ, आपण अभ्यास दिला याबद्दल, घाताचे n वे मूळ। येते लक्षात तुमच्या? कसा अर्थ लिहिला आपण बघितला? काय केलं आपण? पहिल्या याच्यामध्ये कसा व्यक्त केला आपण, a चा m भागिले n घातांक म्हणजेच a चा m वा घातांक त्याचा 1 भागिले n घातांक। याचाच अर्थ काय? a च्या m व्या घाताचे n वे मूळ, a च्या m व्या घाताचे n वे मूळ। आता दुसऱ्या प्रकारे अर्थ कसा व्यक्त करता येईल बघा, तर या ठिकाणी मी दुसरा काढतो, a चा m भागिले n घातांक बरोबर कंसात a चा 1 भागिले n घातांक पूर्ण डोकीवर काय राहिलं m फक्त, असं। म्हणजे आता
याचा अर्थ आपल्याला कसं सांगता येईल तर ए च्या काय नाव एच्या n-व्या मुळाचा बरोबर हे कंसामध्ये ए चा 1/n घातांक आहे म्हणजे ए चे n-वे मूळ ए च्या n-व्या मुळाचा कितवा घातांक m-वा घातांक कितवा घातांक m-वा घातांक म्हणजे ए चा m भागिले n घातांक या स्वरूपातली संख्या आपल्याला दोन प्रकारे व्यक्त करता येते एक म्हणजे ए चा m भागिले n घातांक बरोबर ए चा m घातांक आणि त्याचा 1 भागिले n घातांक म्हणजे ए च्या m-व्या घाताचे n-वे मूळ ए च्या m-व्या घाताचे n-वे मूळ आणि दुसऱ्या प्रकारे आपण कसं व्यक्त केलं ए च्या n-व्या मुळाचा m-वा घातांक इथे तुमच्या लक्षात ओके हा तर आता आपण काय करूया या ठिकाणी काही उदाहरणं घेऊया आणि त्याच्या आधारे पुन्हा आणखी आपण हे समजून घेऊया चला तर मग आपल्याला उदाहरणं घ्यायची आहेत उदाहरणांच्या साठी मी अशी एक सारणी घेतलेली आहे प्रश्न घेतलेला आहे खालील सारणी पूर्ण करा बघा या ठिकाणी 1 2 3 4 अशा मी घातांकित संख्या घेतलेल्या आहेत आणि सारणीमध्ये दुसऱ्या उभ्या रकान्यामध्ये कितव्या मुळाचा कितवा घात हे लिहायला सांगितले आणि तिसऱ्या रकान्यामध्ये कितव्या घाताचे कितवे मूळ हे आपल्याला लिहायला सांगितले ओके मग आता दिलेली संख्या काय 25 चा 3/2 घातांक 25 चा 3/2 घातांक सांगा बघूया कितव्या मुळाचा कितवा घातांक कितव्या मुळाचा कितवा घातांक 25 च्या मुळाचा म्हणजे छेदस्थानी असणारी संख्या 25 च्या दुसऱ्या मुळाचा घातांक कितवा अंशस्थानी 3 25 च्या दुसऱ्या मुळाचा तिसरा घातांक किंवा तिसऱ्या घातांकाला आपण काय म्हणतो घन म्हणजे काय होईल 25 च्या दुसरं मूळ म्हणजे काय 25 च्या वर्गमूळाचा घन असं सुद्धा आपल्याला लिहिता येतं ओके म्हणजे या कितव्या मुळाचा कितवा घातांक तर 25 च्या वर्गमूळाचा 25 च्या वर्गमूळाचा तिसरा घातांक काय म्हणजे काय घन 25 च्या वर्गमूळाचा घन ओके हे झालं कितव्या मुळाचा कितवा घात आता कितव्या घाताचे कितवे मूळ म्हणजे वरून खाली काय होणार हो 25 च्या घनाचे वर्गमूळ 25 च्या तिसऱ्या घाताचे दुसरे मूळ असं लिहिलं तरी चालतं पण आपल्याला माहिती आहे एखाद्या संख्येचा घातांक 3 असेल तर त्याला आपण घन म्हणतो तशा पद्धतीनं या ठिकाणी विचारले कितव्या घाताचे 25 च्या तिसऱ्या घाताचे दुसरे मूळ म्हणजे 25 च्या घनाचे वर्गमूळ ओके 25 च्या घनाचे वर्गमूळ 25 च्या घनाचे वर्गमूळ येते का लक्षात बघा ही झाली आपली पहिली घातांकी दिलेल्या संख्येच्या बाबतीतली माहिती आता आपल्याला दुसरी संख्या दिली आहे 50 चा 9/4 घातांक 50 चा 9/4 घातांक कितव्या मुळाचा कितवा घात मूळ म्हणल्यानंतर दिलेली घातांकित परिमेय संख्या असते त्याच्या छेदस्थानी असणारी संख्या म्हणजे मूळ अंशस्थानी असणारी संख्या म्हणजे घात मग या ठिकाणी कितव्या मुळाचा म्हणजे 50 च्या चौथ्या मुळाचा कितवा घात 9वा घात म्हणजे आपण
50च्या चौथ्या मुळाचा कितवा घात? 9वा घात. इथे का लक्षात बघा, 50च्या चौथ्या मुळाचा 9वा घात. आता पुढच्या कार्यात काय सांगितलंय? कितव्या घाताचे कितवे मूळ? 50च्या 9व्या घाताचे चौथे मूळ. काय करायचं सोपं? तर लिहूया. 50च्या 9व्या घाताचे कितवे मूळ? चौथे मूळ. 50च्या 9व्या घाताचे चौथे मूळ. इथं काय लिहिलं आपण? 50च्या चौथ्या मुळाचा 9वा घातांक. चला मग आता तिसरीची काय संख्या दिल्यात या बाबतीत बघूया. 142 चा 3/7 घातांक असा दिला. मग कितव्या मुळाचा कितवा घात? 142 च्या 7व्या मुळाचा तिसरा घात आहे म्हणजे घन. 142 च्या 7व्या मुळाचा घन असं लिहायचं. 142 च्या 7व्या मुळाचा घन. ओके. 142 च्या 7व्या मुळाचा घन. आता पुढच्या रकान्यामध्ये काय येणार? 142 च्या घनाचे 7वे मूळ किंवा 142 च्या तिसऱ्या घाताचे 7वे मूळ. म्हणजे 142 च्या घनाचे म्हणजे तिसऱ्या घाताचे बरं का, घनाचे 7वे मूळ. 7वे मूळ. ओके. 142 च्या घनाचे 7वे मूळ. इथं काय लिहिलं? 142 च्या 7व्या मुळाचा घन. आहे का नाही मजेशीर? एक आहे. आता पुढचं उदाहरण एक घेतलेलं आहे मी या ठिकाणी. 47 चा 10/3 घातांक. 47 चा 10/3 घातांक. मग काय होणार इथं? 47 च्या कितवे मूळ? तिसरे मूळ आहे म्हणजे घनमूळ आहे का नाही. 47 च्या घनमुळाचा कितवा घात? 10वा घात. 47 च्या घनमुळाचा 10वा घात. 10वा घात. ओके. 47 च्या घनमुळाचा 10वा घात. आता पुढे जायचं वरून खाली. म्हणजे कितव्या घाताचे कितवे मूळ? घात म्हणलं की वरून खाली, मूळ म्हणलं की खालून वर. 47 च्या 10व्या घाताचे घनमूळ. 47 च्या 10व्या घाताचे घनमूळ. 10व्या घाताचे घनमूळ. इथे लक्षात सर्वांच्या? ठीक आहे. अजून काही मला वेगळ्या प्रकारची उदाहरणं घ्यायची आहे ती आपण आता पाहूया. अशा प्रकारे मी हे वेगळ्या अशी उदाहरणं घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये प्रश्न असा लिहिला आहे, परिमेय घातांक रूपात व्यक्त करा. परिमेय घातांक रूपात व्यक्त करायचं. तर काय अशी मी 5 उदाहरणं घेतलेली आहेत. पहिलं उदाहरण आहे 120 च्या
6व्या घाताचे 7वे मूळ, म्हणजे घातांक रूपातच ही संख्या आपल्याला मांडायची आहे. तर बघा 120 च्या अगोदर 120 संख्या लिहितो. 120 च्या 6व्या घाताचे घातांक किती आहे 6, कितवे मूळ 7वे मूळ म्हणजे ते 1/7 घातांक. बरोबर. हेच कसं लिहायचं आपल्याला 120 च्या 6व्या घाताचे 7वे मूळ, हेच आपला असेल. ओके. म्हणजे 120 च्या 6व्या घाताचे 7वे मूळ, 120 चा 6वा घातांक लिहिला सेपरेट. घातांकाचा नियम माहिती आहे. पुन्हा मूळ म्हणजे 1/7 किती आहे 7 ते लिहिलं आणि पुन्हा ते एकत्रित करून परिमेय घातांकाच्या रूपात m/n या रूपामध्ये या ठिकाणी मी लिहिलेलं आहे. अशाच प्रकारे आता हे दुसऱ्या उदाहरणाच्या बाबतीत 48 च्या वर्गाचे 5वे मूळ, कुणाच्या तर 48 च्या कशाचे वर्गाचे म्हणजे घातांक किती आला 2, कितवे मूळ 5वे मूळ, 5वे मूळ म्हणजे 1/5 घातांक. बरोबर. हेच आपण एकत्रित कसं व्यक्त करायचं 48 चा 2/5 घातांक म्हणजे 48 च्या वर्गाचे 5वे मूळ, 48 च्या वर्गाचे 5वे मूळ. येते सर्वांच्या लक्षात. ठीक आहे. आता तिसरं उदाहरण 220 च्या 6व्या मुळाचा 11वा घात. बघा कोणती संख्या आहे तर 220. काय सांगितलंय 6व्या मुळाचा म्हणजे 220 चा किती घातांक आला 1/6 घातांक, त्याचा कितवा घातांक 11वा घातांक. बघा 220 च्या 6व्या मुळाचा 11वा घातांक एकत्रित कसं लिहायचं 220 चा काय येणार आता 1/6 गुणिले 11 म्हणजे 11/6, 11/6. 220 च्या 6व्या मुळाचा 11वा घातांक. अशा पद्धतीने आपल्याला घातांकी रूपात मांडता येते परिमेय संख्येच्या रूपात. चौथं उदाहरण बघा. चौथं उदाहरण 10 च्या घनमुळाचा घन. अगोदर 10 चे घनमूळ म्हणजे 10 चा कितवा घातांक येणार 1/3 घातांक. अगदी बरोबर आहे. आणि 10 च्या घनमुळाचा घन म्हणजे घातांक किती आहे घन आहे. हीच आपल्याला संख्या कशी लिहिता येते तर 10 चा गुणाकार करा 1/3 गुणिले 3 म्हणजे 3/3. ओके. 10 च्या तुम्हाला कौस करायचा 10 च्या घनमुळाचा घन. आणि शेवटचं 5वं उदाहरण या ठिकाणी आहे ते म्हणजे 324 च्या 4थ्या मुळाचा घन. 324 त्याचं 4थं मूळ म्हणजे 1/4 घातांक आणि त्याचा कितवा मुळाचा कितवा घातांक आहे तर घन म्हणजेच 3. एकत्रित कसं होणार 324 चा 3/4 घातांक. लक्षात येते का बघा 324 च्या 4थ्या मुळाचा घन. ओके. अशा पद्धतीने ही काही स्वरूपाची उदाहरणं होती ती तुमच्या समोर मी मांडलेली आहेत. आणि आता जे काही आपण व्हिडिओ शिकलो त्याच्यावरती आधारित आपल्या पुस्तकामध्ये सराव संच 3.2 जो दिलेला आहे तो पूर्णपणे आपण आता अभ्यास केलेला आता शिकलेल्या उपघटकावरती आधारित आहे. तो तुम्ही तुमच्या स्वाध्यायाच्या वहीमध्ये सोडवायचा. आपण इथं थांबूया. धन्यवाद.